ऑनलाईन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण ते जर युट्यूबवर एकदा सर्च करून पाहिली की त्या मॉडेलचे किती प्रकार मार्केटला उपलब्ध आहेत. त्याचे प्रकार म्हणजे डिस्प्ले आहे, त्याच्यामध्ये VA प्रकार आहे, IPS आहे, त्याची स्पीड किती आहे, रिफ्रेश रेट किती आहे, स्क्रीनची क्वालिटी कशी आहे. जसं ही झालं स्क्रीन बद्दल, कुठले मॉनिटर असेल, टीव्ही असेल याबद्दल. तसंच मोबाईल घेत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. रॅम, प्रोसेसर आहे, स्टोरेज आहे, कॅमेरा आहे, बॅटरी आहे. हे आपण एखादी वस्तू घेत असेल तर आपण ते युट्यूबला बघावी किंवा गुगलवर सर्च करून बघावं की त्याच्यामध्ये अजून काय काय फॅसिलिटी अवेलेबल आहेत. त्याचा फायदा काय होईल आपल्याला की त्या वस्तूच्या किमतीमध्ये आणि क्वालिटीमध्ये आपल्याला माहिती मिळेल. जसं की मी आता एक स्क्रीन घेतलेली आहे, म्हणजे एक मॉनिटर घेतलेला आहे, ते आहे एसर कंपनीचं, चांगली क्वालिटी आहे, ते बघा. ही आहे एसरचं 27 इंच असलेलं मॉनिटर. ही IPS डिस्प्ले आहे आणि हे फ्लॅट पॅनल आहे, कर्व नाही. याच्यामध्ये कर्व मिळतं, VA पॅनल मिळतं, असे 2-4 प्रकार असतात. ज्याची स्क्रीन साईज आहे, ज्याचं कोणाच्याला रिफ्रेश रेट आहे, HDMI, VGA पोर्ट, साऊंड असतात कुठल्या स्क्रीनला, मॉनिटरला साऊंड नसतात कुठल्या मॉनिटरला. मग अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आधी आपण कम्पेअर केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याची क्वालिटी कळते. तर तुम्ही स्वतः लहान लहान अक्षर सुद्धा या ठिकाणी क्लिअर दिसत आहे. या ठिकाणी आपण व्हिडिओ क्वालिटी 1 नंबर आहे याचे. तर मी कर्व डिस्प्ले असलेला एक मॉनिटर घ्यायचा विचार करतोय. तो आहे VA पॅनल. हे पहा, एकदम व्हिडिओ क्वालिटी 1 नंबर आहे, 1 नंबर व्हिडिओ क्वालिटी आहे. या ठिकाणी बघा, आपल्याला एका ठिकाणी अनेक कामं करता येतील म्हणून तर हा आपण मोठा मॉनिटर घेत असतो. या ठिकाणी गेम चालतात, गेम पण घेता येतात. हा माझा व्हिडिओ आहे, तर चांगली क्वालिटी आहे.